सो आम्ही रिअलिस्टिक बोलण्यातले पॅटर्न काय असतील ही जे मग अशी थोडंसं तिने उदाहरण दिलं त्याचं मोठं, आणि मग जाणीवपूर्वक मी खऱ्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांशी कसं बोलतो हे ऐकायला, म्हणजे त्या दृष्टीने ऐकायला सुरुवात केली. आणि मला रिझल्ट खूप धक्कादायक होते. म्हणजे आणि त्या माझ्या फायनल ड्राफ्टच्या ह्या सगळ्या प्रोसेसचा माझ्या भविष्यातल्या सगळ्या लेखनावर परिणाम झाला. आणि सर्व जानेवारीच्या सर्व आज तागायत शेवटच्या प्रोजेक्टपर्यंत. कारण तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जे बोलतो आणि आपण जे लिहितो याच्यात काहीच साम्य नाही आहे. म्हणजे ग्रामर, म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ की आपला इंटरव्ह्यू संपला की आपण मासे खायला जाऊया असं जर मला म्हणायचं असेल तर ह्या जर मला डायलॉग म्हणून लिहायचं आलं पूर्वी जर आलं किंवा नॉर्मली, तर आपण काय डायलॉग लिहू की संदीप मला काय वाटतं आपला इंटरव्ह्यू संपला की आपण ते एक हॉटेल आहे तिकडे मासे खायला जाऊया. हा नॉन रिअलिस्टिक डायलॉग आहे. कारण असं आपण खऱ्या आयुष्यामध्ये बोलत नाही. बरोबर. पण आपण असं लिहितो. खऱ्या आयुष्यात आपण बऱ्याच वेळा काय बोलतो मासे खायला जाऊया मग संदीप, आपण आपलं हे संपल्यानंतर ते काहीतरी खूप चांगलं हॉटेल म्हणतात तिकडे. हे जे मी लिहितो असं तेव्हा नट गडबडतात मेजॉरिटी त्यांना, आणि बऱ्याच वेळा ते कंप्लेंट करतात की तू आर्टिफिशियल काहीतरी लिहिलेलं आहे, पण ते ॲक्च्युली नॅचरल असतं. तसं मी तर बोलून दाखवलं. पण तसंच तेंडुलकरांचं होतं. तू असं वाचायला गेलास तर म्हणजे मी त्यांची जी केली तर ते ना मग ते तुम्हाला बॅक ह्याच्यामध्ये जावं लागतं की हा कॅरेक्टर कसा असेल, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे काय, आणि मग जेव्हा नाही तसं नाही. माझं कॅरेक्टर कुठलंही असेल, माझं कॅरेक्टर डिपेंडंट नाही आहे. आपण बोलताना क्रियापद कर्म करता असं 90% वेळा बोलतो आणि आपण लिहिताना करता कर्म क्रियापद असं लिहितो. मुळातच आपलं बोलणं आणि आपलं लिहिणं ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बरोबर. हां, म्हणजे की मी दिवाळीत घरी जाणार आहे असं जर मला म्हणायचं असेल तर बोलताना बऱ्याच वेळेला आपण घरी जाणार आहे मी या दिवाळीमध्ये असं बोलतो. मी दिवाळीत घरी जाणार आहे असं बोलतो. हे बरोबर आहे. म्हणजे हे नॉर्मल, म्हणजे त्याचा कॅरेक्टरशी काही संबंध नाही आहे. कुठलंही कॅरेक्टर कुठलाही म्हण. सो मला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादा भावना किंवा विषय बोलून दाखवण्याकरता आपण जे लिहितो आणि आपण जे ॲक्च्युली कॅज्युअली बोलताना बोलतो. नंतर दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हा आपल्या डोक्यात विचारांची गर्दी असते किंवा खूप आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण एक वाक्य संपलं मग दुसरं वाक्य संपलं मग तिसरं वाक्य संपलं असं बोलत नाही. आपण 2-3 वाक्य एकदम ओपन करतो आणि कधी कधी त्यातलं कुठलंच पूर्ण करत नाही.